आपल्या नादाला लागलं तर आपण कोणाला सोडत नसतो, असं अजितदादांनी पिंपरी चिंचवडमधून महेश लांडगे यांना इशारा दिला होता. महेश लांडगे यांनी देखील अजितदादांना इशारा दिला होता, आम्ही काही हातामध्ये बांगड्या भरल्या नाही, आम्ही पैलवानची अवलाद आहोत. असे वाटत होते अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता आणतील. पण आज जेव्हा निकाल लागला तेव्हा प्रत्यक्षात अजितदादांचा फुसका बार निघाला. पण आता या पाठीमागे एक धक्कादायक कारण समोर आले. त्या कारणामुळेच अजित पवारांच्या हातामधून पुणे तर गेलंच, पिंपरी चिंचवडही गेलं. कालपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये असं वातावरण झालं होतं, अजित पवारांची एक हाती सत्ता येणार. मग नेमकं असं काय घडलं की दादांचे फक्त 37 नगरसेवक निवडून आले? चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेमध्ये भाजपने मागील 9 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली ताकद वाढवली. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आली आणि समोर आपल्याला तगडा विरोधकच नाही असं पुण्यामध्ये वातावरण निर्माण केलं. पण अजित पवारांचं बालकिल्ला असलेला पिंपरी चिंचवड पुणे हे पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपला तगडं आव्हान दिलं. पुण्यामध्ये प्रत्येक जागेवरती चर्चा झाली. जुने अजित पवार पुन्हा पुण्यामध्ये आले, पण जुन्या अजित पवारांना भाजपने चांगलंच गंडवलंय. पुण्यामध्ये तर भाजपची एक हाती सत्ता आली आणि ज्या ठिकाणी अजितदादांनी सर्वात जास्त ताकद लावली होती तिथेही भाजपने अजित पवारांना मागे टाकलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एवढी स्ट्रॉंग होती, तिला हरवणं कठीण होतं. एका बाजूला ते नेते होते ज्यांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला आणि दुसऱ्या बाजूला ते नेते होते ज्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये नव्याने विकास केला, म्हणजे महेश लांडगे विरुद्ध अजितदादा. सर्वात अगोदर बोलूया पुण्याबद्दल. पुण्यामध्ये भाजपने एक हाती सत्ता आणली. 115 भाजपचे नगरसेवक निवडून आले. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे फक्त 17 नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेस पक्ष हा स्वबळावरती लढला होता, तिथे पुण्यामध्ये काँग्रेसचे 17 नगरसेवक निवडून आले. अगोदर वातावरण असे निर्माण झाले होते, अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपला मोठी टक्कर देणार. पण प्रत्यक्षामध्ये निकाल आल्यानंतर चित्र वेगळं झालं. यामध्ये धक्कादायक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुण्यामध्ये फक्त एकच नगरसेवक निवडून आणता आला. पुण्यामध्ये 2017ला जी महानगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळेस भाजपला 97 जागा मिळाल्या होत्या. पण यंदाच्या महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती. त्या पद्धतीने त्यांना त्याचं फळही मिळालं. आता येऊया पिंपरी चिंचवडकडं, ज्याच्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. दादा विरुद्ध दादा असा सामना. अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने घेतलेला गड आपल्याकडे पुन्हा घेणार असं चित्र पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण करण्यात आलं. पण दादांच्या समोर उभा होते महेश लांडगे. तेच महेश लांडगे ज्यांना अजित पवारांनी घडवलं, तेच लांडगे आता दादांच्या विरोधामध्ये भक्कमपणे उभा राहिले. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधून मोठा प्रचार केला, मोठी ताकद लावली. भाषणामधून तर महेश लांडगेंना ते बरंचसं काही बोलून गेले. महेश लांडगेंनी कुत्र्याच्या नसबंदीसाठी जे पैसे आले होते ते पैसे खाल्ले. एकेकाळी भंगाराच्या गाड्या इकडून तिकडं फिरवत होता. माझ्यामुळेच लांडगे मोठा झालाय, मी चुकीच्या माणसाला मीठ खायला दिलं. तर दुसरीकडे दादाला आव्हान असलेले महेश लांडगे यांनी देखील अजित पवारांचे वाभाडे काढले. दरवेळेस तुम्ही बोलायचं आणि आम्ही गप्पपणे ऐकून घ्यायचं, असं चालणार नाही, आम्ही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही, असं म्हणत पिंपरी चिंचवडमध्ये लांडगे विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. पण मुळामध्ये अजित पवारांच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. महेश लांडगेंच्या पाठीमागं मुख्यमंत्री फडणवीसांचा हात होता. तसं पाहिलं तर अजित पवार खासदार असताना पिंपरी चिंचवडचा विकास केला होता, तिथे त्यांनी अनेक कंपन्या आणल्या. याचबरोबर सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना सांगितलं होतं, आपली सत्ता आल्यानंतर आपण मेट्रो आणि बस सेवा एकदम फ्री करू. तर दुसरीकडे महेश लांडगे यांनी प्रचारामधून सभेमधून हे दाखवून दिलं, अजितदादांनी जो विकास केला होता त्यापेक्षा जास्त विकास भाजपने केलाय. पिंपरी चिंचवडमधली लढत फक्त भाजप विरुद्ध राष्ट्रवादी नव्हती, तर अजितदादा विरुद्ध महेश लांडगे अशी होती. आणि यामध्ये सर्वात जास्त खास म्हणजे फडणवीसांनी महेश लांडगेंना पूर्ण सपोर्ट केला होता आणि पूर्ण फ्री हँड दिलं होतं. पण प्रचारावरून सभेवरून असं चित्र निर्माण झालं होतं, अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये एक हाती सत्ता आणतील. आज निकाल लागला आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची चेहरे पडले. टोटल 128 जागेवरती पिंपरी चिंचवडची महानगरपालिका पार पडली. या महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला तो भाजप. महेश लांडगेंनी करून दाखवलं आणि भाजपचे पिंपरी चिंचवडमध्ये 84 नगरसेवक निवडून आले. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे फक्त 37 नगरसेवक निवडून आले. तिथे शिवसेना चालली नाही, काँग्रेस चालला नाही आणि अपक्षही चालला नाही, कारण की पिंपरी चिंचवडची लढत होती फक्त अजित दादा विरुद्ध महेश लांडगे दादा.